कराड प्रशासन झोपले आहे का? नागरिकांच्या प्रश्नासाठी आदिशक्ती महासंघाचा एल्गार। कराड शहर आणि तालुक्यातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आदिशक्ती महासंघाच्या वतीने आंदोलन व उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनातून प्रशासनासमोर 3 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। पहिली मागणी आहे कराड कॉटेज हॉस्पिटल अर्थात उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची। रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अपुऱ्या मनुष्यबळामुळे स्वच्छता आणि वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। दुसरी प्रमुख मागणी आहे कराड शहर आणि तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची। रस्त्यावर कुत्र्यांचे घोळके फिरत असल्याने नागरिक, लहान मुले आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम, अन्न, पाणी आणि लसीकरणाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली। तिसरी मागणी आहे कराड शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्याची। कराड एसटी स्टँड आणि बाजारपेठेतील स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच प्रीती संगम घाटावर महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारावा आणि स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी अशी मागणी आहे। त्याचबरोबर कोल्हापूर नाक्यावर नवीन स्वच्छतागृह उभारण्याची मागणीही करण्यात आली। या आंदोलनात नागरिक, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आदिशक्ती महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे। आता कराडमधील या नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी अश्विनी वेताळ पाटील आणि आज आम्ही इथे महिला आदिशक्ती महासंघाच्या वतीने आमरण उपोषण साठी बसलेलो आहोत। उपोषण आमचं यासाठी आहे की जे कराड शहर आणि कराड तालुक्यामध्ये जी भटकी कुत्री आहेत आणि त्याच्यामुळं लहान मुलं असतील, वृद्ध असतील, नागरिक यांना खूप त्रास होतोय। आता एक आम्ही डाटा काढलेला आहे की महिन्याला सरासरी 1000 पेक्षा जास्त लोकांना कुत्री चावलेली आहेत। जी भटकी कुत्री आहेत ते म्हणजे दिवसाला 250 ते 300 लोकांना कुत्री चावतायत। तरी प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतोय की त्यांच्यासाठी एक शेल्टर होम उभा करा, निवारा केंद्र त्या भटक्या कुत्र्यांसाठी उभा करा आणि तिथं त्यांची राहण्याची, खाण्याची सोय करा, त्यांचं लसीकरण करा। अनेक वेळा आम्ही कराड जे नगर परिषद आहेत त्यांच्याकडे निवेदन दिले, पंचायत समिती आहे, BDO असतील, सभापती असतील यांच्याकडे निवेदन दिले, भेटी घेतल्या, मीटिंग घेतल्या, पण त्याच्यावरती कोणीच काहीच केलेलं नाहीये। त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा तहसीलदार मॅडमच्याकडे पण गेलो, COंच्याकडे पण गेलो, पण कोणीच ह्याच्यामध्ये काहीच दखल घेतलेली नाही आणि म्हणून आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। आणि त्याचबरोबर आमचा दुसरा मुद्दा असा आहे की जे आमचं कराडचं वेणुताई चव्हाण कॉटेज हॉस्पिटल आहे तिथं स्टाफ खूप कमी आहे आणि अद्ययावत सेवा सुविधा तर कॉटेज हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आहेत, पण आता फॉर एक्झाम्पल ICU आहे, ICUचा सेटअप आहे, पण तो चालवणारा तिथं कर्मचारी नाहीये, त्यामुळे ते ICU बंद आहे। दुसरं म्हणायला गेलं तर आता कॉटेज हॉस्पिटलमध्ये म्हणजे पोस्टमार्टम करतात, तिथं स्वीपर नाहीये, मग तिथं दुसरं कोणाला तरी पोस्टमार्टमच्या ठिकाणी पाठवावं लागतं। आता कॉटेज हॉस्पिटल हे 100 बेडचं आहे, तिथं रोज 150च्या पुढे आसपास 150च्या आसपास लोक ऍडमिट होतात आणि त्यामुळं स्टाफ कमी असल्यामुळे म्हणजे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, शिपाई असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, ह्यांची संख्या कमी असल्यामुळं प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक तिथे लक्ष देता येत नाही आणि त्यामुळे रुग्णांचं हाल होतंय। एक अपेक्षित आहे 50 ते 80 डिलेव्हरी तिथं महिन्याला व्हावं हे अपेक्षित आहे, पण तिथं डिलेव्हरी 250 ते 300 डिलेव्हरी होतात आणि त्याच्यामध्ये 150च्या आसपास सीझर डिलेव्हरी होतात। म्हणजे एवढा मोठा आकडा, एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं रुग्ण जातात, पण डॉक्टर, नर्सेस, शिपाई, स्वच्छता कर्मचारी, स्वीपर हा स्टाफ कमी असल्यामुळं प्रत्येकाला व्यवस्थित सेवा सुविधा मिळत नाहीत, स्वच्छतेचा अभाव तिथं राहतोय, त्यामुळे इन्फेक्शन होते। आता माणूस जातो आजारी आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये जातो, पण तिथं इन्फेक्शन झाल्यामुळे अजून एक इन्फेक्शन त्याला होतं, अजून एक संसर्ग त्याला होतो आणि दुसऱ्या आजाराने पुन्हा तो आणखीन एक आजार घेऊन मागे येतो। हे किती दिवस चालणार आहे? हे प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, प्रशासन असेल, ह्याच्याकडे का लक्ष देत नाही हा एक आमचा सवाल आहे। त्याचबरोबर कराड शहरामध्ये जे प्रशासकीय कार्यालय आहेत, स्वच्छतागृह कराड शहरामध्ये आहेत, ST स्टँड असेल, बाजारपेठा असतील,
इथली जी स्वच्छतागृह आहे ती अत्यंत, तिथून जाताना दुर्गंध येतो, अक्षरशः नाकाला रुमाल लावून तिथून जावं लागतं. तिथले जे पाण्याचे नळ आहेत ते बंद आहेत, पाण्याची व्यवस्था पण नीट नाहीये, तिथं अजिबात स्वच्छता नाहीये. ह्याच्यासाठी पण आम्ही वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, पण ते काही स्वच्छ झालेले नाहीत. अजून एक मागणी अशी होती की कोल्हापूर नाक्यावरती बऱ्याच महिला रोज प्रवास करतात, शेकडोच्या वरती महिला तिथून प्रवास करतात. तिथे एक स्वच्छतागृह असावं, ह्याच्यासाठी अनेक महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय, पण तिथं साधं एक छोटं शेल्टर स्वच्छतागृह सुद्धा त्यांनी केलेलं नाहीये. तर ह्या मागण्यांसाठी आज आम्ही उपोषणाला इथे बसलेलो आहोत आणि ह्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा, त्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही. आज या ठिकाणी आमचं आंदोलन करण्याचा हेतू म्हणजे की होणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य जनतेची अडचण किंवा व्यथा हे कुणासमोर मांडायची, हेच पहिला प्रश्न निर्माण होतो. की आधी कुत्री तर सामान्य जनतेचं तर त्याबद्दल तर पहिलं दुमत नाहीच आहे, कारण कुत्र्यांमुळं तर ॲक्सिडेंटचा प्रभाव वाढलाय. चावा घेणारी मुलं, महिला किंवा वृद्ध व्यक्ती ह्यांच्यामध्ये तरी भरपूर प्रमाण आहे. तरी ह्या गोष्टी कुणासमोर निसंग करायच्या, ह्या समाजाला कुणाला रोकटोक कळणच झाले. आणि ज्या वेळेला या रडणं आपले एका व्यथा मांडाय गेले तर याच्यावर कोणी लक्ष पण घालत नाही किंवा देत नाही. असं डोळे झाकून डोळे उघडे ठेवतात, पण ते मिटून बघल्यासारखं सगळा प्रश्न प्रादू करतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय प्रशासन किंवा सगळे हे आमदार सामदार सगळे झोपलेले आहेत का? हे कधी काही करणार आहेत? ह्याच्यावर कधी प्रश्न उचलून धरणार आहेत? आणि जर ते प्रश्न उचलून धरला असता किंवा त्या कुत्र्यांच्या यांचा व्यवस्था केली असती किंवा त्यांच्यासाठी काय पाऊल उचललं असतं तर आम्हाला आंदोलन करण्याची काही गरजच नव्हती किंवा आम्हाला इथं बसण्याचं पण आवड निर्माण झाली नसती. आम्ही जनतेसाठी समाजासाठी पाऊल उचलतोय तर आमच्यावर पण काही हे आहेत. आणि दुसरी गोष्ट, शौचालय, हे शौचालयाच्या जागी तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं गेलंय की पाणी आहे, शौचालय आहे पण तिथं पाणी नाहीये. पाणी आहे तिथं नळ ना म्हणजे मोडलेला आहे आणि शौचालयाचे दुर्गंधी वास, स्वच्छता तिथं काही कुठं ना आम्हाला कुठं दिसूनच आली नाही, म्हणजे आढळली तर नाही. ह्याच्यावर सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला वारंवार आम्ही आमचे निवेदन दिलेले आहेत, पण तरी पण त्याच्यावर काही पर्याय करत नाहीत किंवा उपाय केली जातच नाही त्याच्यावर. तर एवढं बोलून मी माझं हे करते, 2 शब्द हे करते. धन्यवाद.